नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघू थोडासा वेगळा टॉपिक. वेगळा म्हटल्यापेक्षा आपण त्याला म्हणू कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सिरीज. लक्षामध्ये म्हणजेच काय, जी स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये जसं की मग राज्यसेवा असेल किंवा मग कंबाईन असेल, ग्रुप सी ग्रुप डी असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा TCS पॅटर्नने विचारलेले क्वेश्चन असतील किंवा मग IBPS पॅटर्नने विचारलेले क्वेश्चन असतील. कशाबद्दल? पण इंग्लिशबद्दल. लक्षामध्ये जे काही त्याचे क्वेश्चन असतील तर आपण ते क्वेश्चन डिस्कस करणार आहे. सोबत इंग्लिशचे जे काही टॉपिक आहेत जे परीक्षेमध्ये विचारणार आहेत ते सगळे आपण काय करणार आहेत, कव्हर करणार आहेत. लक्षामध्ये तर ती कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जी एक सिरीज आहे आपली ती पूर्णपणे आता सुरू राहील. लक्षामध्ये तर सुरू करूया बघा. आणि आज आपण एक नवीन टॉपिक घेणार आहे, म्हणजे सुरुवात करणार आहे. तर टॉपिकचं नाव काय आजच्या? वन वर्ड सबस्टिट्यूशन. का आहे? वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन कशाला म्हणतात की बघा, आता एखादा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे किंवा मग एखादा फ्रेज असेल लक्षामध्ये, तर ते फ्रेज आता एखादा फ्रेज सांगितल्यापेक्षा किंवा मग एखादा मोठं सेंटेन्स सांगितल्यापेक्षा तर त्याला एखादा एकच शब्द सांगणे, बरोबर, म्हणजे पूर्ण सेंटेन्स किंवा पूर्ण फ्रेज रिप्लेस करणे कशाने? एका शब्दाने. त्याला आपण काय म्हणतो? वन वर्ड सबस्टिट्यूशन. लक्षामध्ये जसे की आता खाली काही एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल बघूया. आता बघा, अ पर्सन रिसाइडिंग इन अ कंट्री ऑफ विच ही इज नॉट अ सिटीजन. बघा, अ पर्सन रिसाइडिंग इन अ कंट्री ऑफ विच ही इज नॉट अ सिटीजन म्हणजेच काय? एखादा व्यक्ती आहे, तो कुठं राहत आहे? एखाद्या कंट्रीमध्ये, पण तो तिथला सिटीजन आहे का? नाही, तो तिथला सिटीजन नाही आहे. लक्षामध्ये म्हणजेच आता एखादा व्यक्ती असेल, तो भारतामध्ये राहतो पण आहे तो अमेरिकेचा, बरोबर, पण तो भारताचा सिटीजन आहे का? नाही. लक्षामध्ये तर म्हणून तो आपल्यासाठी का आहे? तो आहे एलियन. आता बघा, आपण एलियन म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये एक इमेज तयार होते, जशी की आता साईडला एक पिक्चर दिलेला आहे, बरोबर. तर तो अशी पीक आपल्या डोक्यामध्ये तयार होते. आता हे लोक जे असतात, असं आपण म्हणतो की बाबा हे लोक दुसऱ्या ग्रहावर राहत होते, बरोबर, दुसऱ्या ग्रहावर राहतात, तर ते पण सुद्धा काय आपल्यासाठी एलियनच आहेत. लक्षामध्ये पण आपण ग्रॅमॅटिकल जरी म्हटलं तर म्हणजे एखादी व्यक्ती तिथली सिटीजन नसणे. लक्षामध्ये त्याला आपण काय म्हणू? एलियन म्हणू. लक्षामध्ये अ पर्सन रिसाइडिंग इन अ कंट्री ऑफ विच ही इज नॉट सिटीजन म्हणजेच काय? त्याला म्हणतो आपण एलियन. मराठीमध्ये काय? विदेशी आहे किंवा बाहेरचा. आता मराठीमध्ये लक्षात ठेवणं हे पण चांगलंच आहे, पण आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? हा शब्द एलियन, कारण की आपल्याला आता एक्झाम नुसार बघायचं आहे. लक्षामध्ये जसं की आता याच्यावर दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत. एक्झाम्पल म्हणजेच काय? आता बघा, द गव्हर्नमेंट हॅज स्ट्रिक्ट रूल्स फॉर एलियन वर्कर्स म्हणजेच काय? गव्हर्नमेंटचे काय काही रूल्स आहेत, कशात? स्ट्रिक्ट आहे. कोणासाठी? एलियन वर्करसाठी, म्हणजेच काय? बाहेरच्या लोकांसाठी. लक्षामध्ये एलियन. दुसरं काय आहे? द गव्हर्नमेंट हॅज स्ट्रिक्ट रूल्स फॉर फॉरेन वर्कर्स. बघा, दोन्ही सेंटेन्सचा अर्थ काय आहे? सेमच आहे, बरोबर. दोन्ही सेंटेन्स काय? सेम आहे. फरक काय आहे? फक्त आपण दोन शब्द काय केले, फक्त त्याच्यामध्ये चेंज केले. पहिल्या याच्यामध्ये एलियन लिहिलं, दुसऱ्यामध्ये आपण काय लिहिलं? फॉरेन लिहिलं. लक्षामध्ये पण दोन्ही सेंटेन्सचा अर्थ काय आहे? सेमच आहे. आता बघा, नेक्स्ट आहे लिव्हिंग इन वाटर किंवा मग लिव्हिंग नियर वॉटर म्हणजेच काय? पाण्यामध्ये राहणारे किंवा मग पाण्याच्या जवळ राहणारे, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? त्या प्राण्याला काय म्हणतो आपण? ॲक्वॅटिक. त्याला काय म्हणतो आपण? ॲक्वॅटिक. लिव्हिंग इन किंवा मग लिव्हिंग इन वॉटर किंवा मग लिव्हिंग नियर वॉटर. नियर म्हणजेच काय? जवळ. लक्षामध्ये तर त्या प्राण्यांना काय म्हणतो आपण? ॲक्वॅटिक वॉटर. मराठीमध्ये आपण त्याला जलचर म्हणतो. लक्षात. जसं की एक्झाम्पल, डॉल्फिन आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स that live in the ocean. Dolphins are aquatic animals that live in the ocean. लक्षामध्ये म्हणजेच काय? ज्या डॉल्फिन्स आहेत तर त्या काय आहेत? त्या aquatic animal आहेत. त्या कशा? जलचर प्राणी आहेत, बरोबर. आणि ती कशामध्ये राहतात? नेहमी ओशन मध्ये. लक्षामध्ये म्हणजेच काय? समुद्रामध्ये. आता सेंटेन्स लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. सेंटेन्स कशासाठी? फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? ही एक त्याची डेफिनेशन, लिव्हिंग इन नियर किंवा वॉटर, आणि त्याला काय म्हणतो आपण? ॲक्वॅटिक. लक्षामध्ये लिव्हिंग नियर किंवा मग लिव्हिंग वॉटर, लिव्हिंग इन वॉटर, तर त्याला काय म्हणतो आपण? ॲक्वॅटिक. हे फक्त एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ द पीपल म्हणजे लोकांची गव्हर्नमेंट, बाय द पीपल लोकांद्वारे, आणि फॉर द पीपल लोकांसाठी. लक्षामध्ये
हे डेफिनेशन आपण लहानपणापासून ऐकत आलेलं आहे, बरोबर, लोकांनी, लोकांसाठी, बरोबर. तसं तर असं जेव्हा असेल गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल किंवा फॉर द पीपल, तर त्याला काय म्हणतो आपण, डेमोक्रेसी. लक्षामध्ये त्याला काय म्हणतो आपण, डेमोक्रेसी. मराठीमध्ये पण त्याला काय म्हणतो, लोकशाही. आता बघा, आता गव्हर्नमेंट ऑफ द पीपल म्हणजेच काय, लोकांसाठी, बाय द पीपल लोकांकडून, बरोबर, म्हणजे लोकांद्वारे, आणि फॉर द पीपल म्हणजेच काय, लोकांसाठी. लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त आपल्याला एवढंच, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, आणि याला काय म्हणतो आपण, डेमोक्रेसी. मराठीमध्ये लोकशाही. एक्झाम्पल बघा, इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड हेअर द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड बाय द पीपल. इंडिया काय आहे, लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे. कशी आहे, मोठी. लार्ज म्हणजे काय, मोठी डेमोक्रेसी आहे. कशामधली, जगामधली. इन द वर्ल्ड, लक्षामध्ये, इन द वर्ल्ड हेअर द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड बाय द पीपल. तिथं काय होते, गव्हर्नमेंट जी आहे तर ती कशी इलेक्ट केली जाते, बाय द पीपल. लक्षामध्ये बाय द पीपल इथं दिलेलं आहे. लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे सबस्टन्स हॅव्हिंग पॉवर टू डिस्ट्रॉय जम्स. सबस्टन्स हॅव्हिंग पॉवर टू डिस्ट्रॉय जम्स. आता सबस्टन्स असेल, लिक्विड असेल किंवा मग सॉलिड फॉर्म मध्ये असेल, पावडर फॉर्म मध्ये असेल, ज्या कोणत्या फॉर्म मध्ये असेल एखादा सबस्टन्स, त्याच्यामध्ये काय आहे, पॉवर आहे. कशासाठी, कशाची पॉवर आहे, टू डिस्ट्रॉय जम्स. काय करते ते, जम्स असतात, बरोबर, त्याला काय म्हणतो, जंतू म्हणून. त्यांना काय करते, ते डिस्ट्रॉय करते, त्यांना काय करते, नाश करते त्यांचा. तर त्याला काय म्हणतो आपण, जर्मीसाइड. त्याला काय म्हणतो आपण, जर्मीसाइड. लक्षामध्ये सबस्टन्स हॅव्हिंग पॉवर टू डिस्ट्रॉय जम्स म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण जर्मीसाइड. आता बघा, जेव्हा आपण त्याला जर्मीसाइड म्हणू, आता बघा साइड जो आहे ना त्याचा अर्थ होतो नाशक. साइडचा अर्थ काय होतो, नाशक, बरोबर. आता जसं की आता पेस्टिसाइड आहे, बरोबर, जसं की आता पेस्ट आहे, पेस्टच्या नंतर आपण साइड लावला म्हणजेच काय झाला, पेस्टिसाइड. आता जम आहे, बरोबर, आणि त्याला आपण काय लावला, साइड लावला म्हणजेच काय, जर्मीसाइड. लक्षामध्ये साइड म्हणजेच काय, नाशक, बरोबर. जम म्हणजे काय, जंतू, बरोबर. सबस्टन्स हॅव्हिंग पॉवर टू डिस्ट्रॉय जम्स म्हणजेच काय, जर्मीसाइड. लक्षात. आता एक्झाम्पल बघा, आय यूज अ germicide. I used a germicide to clean the surfaces. I used a germicide to clean the surfaces. म्हणजेच काय, मी काय केलं, जर्मिसाइड यूज केला टू क्लीन द सर्फेसेस. म्हणजेच काय, सरफेस क्लीन करण्यासाठी मी काय केला, कशाचा वापर केला, जर्मिसाइडचा. लक्षामध्ये, जसं की सरफेस म्हणजे काय, स्टाईल असेल आपल्या घराच्या किंवा मग दवाखान्यामध्ये आपण खूप सारं म्हणजे खूप वेळा आपण बघतो की जसं की फिनाईलने आपण म्हणजे स्टाईल साफ करतो, बरोबर. फिनाईल काय झाला, जर्मिसाइड झाला. लक्षामध्ये असा त्याचा अर्थ होईल. आपल्याला इथं सेंटेन्स फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी आहे, लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त आपल्याला हे याची एक डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. म्हणजे सेंटेन्स सबस्टन्स हॅव्हिंग पॉवर टू डिस्ट्रॉय जम्स असं असेल तर डायरेक्ट एक्झाम मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, जर्मिसाइड. लक्षामध्ये. आता बघा नेक्स्ट आहे वन हू हॅज लॉंग एक्सपिरियन्स. वन हू हॅज लॉंग एक्सपिरियन्स म्हणजेच काय, एखादा व्यक्ती असेल त्याला कसा आहे, खूप लॉंग एक्सपिरियन्स आहे. कसा, एकदम मोठा त्याला एक्सपिरियन्स आहे, मोठा अनुभव आहे. लक्षामध्ये, म्हणजेच एखादा व्यक्ती त्याला त्याच्या कार्यक्षेत्रामधला कसा आहे, खूप मोठा अनुभव आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, वेटरन म्हणतो, बरोबर. जसं की एक्झाम्पल, एखादा शिक्षक असेल त्याला खूप मोठा त्याचा शिक्षणामधला त्याचा अनुभव असेल, किंवा मग एखादा पॉलिटिशियन असेल, जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याला म्हणतो, जसं की आता शरद पवार सर आहेत, तर आपण त्यांना वेटरन म्हणू शकतो, कारण की त्यांना कसा आहे, खूप मोठा अनुभव आहे. कशामधला, पॉलिटिक्स मधला, बरोबर. असे लोक ज्यांना खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या कार्यक्षेत्रामधला, तर त्याला आपण काय म्हणू, वेटरन म्हणू. लक्षामध्ये त्याला काय म्हणू, वेटरन. मराठीमध्ये अनुभवी लोक. लक्षात. एक्झाम्पल, शी इज अ वेटरन इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. शी इज अ वेटरन. शी इज अ वेटरन इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. ती कशी आहे, ती एक वेटरन आहे, अनुभवी व्यक्ती आहे. कशामधली पण, फील्ड ऑफ द एज्युकेशन म्हणजेच काय, शिक्षणामध्ये, बरोबर. एज्युकेशन मध्ये तिचा कसा आहे, खूप मोठा अनुभव आहे. लक्षामध्ये असा काय त्याचा अर्थ होईल. पुन्हा एकदा सांगतो, सेंटेन्स लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त समजून घेण्यासाठी लक्षात काय ठेवायचं आहे, वन हू हॅज लॉंग एक्सपिरियन्स, बरोबर. एखादा व्यक्ती त्याला लॉंग म्हणजे खूप मोठा अनुभव असेल तर त्याला आपण काय डायरेक्ट लिहायचं, वेटर. लक्षामध्ये एक्झाम मध्ये डायरेक्ट असं विचारेल. लक्षात. आता बघा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.